संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये आता वळूया. आपण टॉस जिंकून बॅटिंग निवडलेली आहे. टीम आपण बघितली वादळ स्पोर्ट्सने. दोन खेळाडू अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितले, मनीष आणि दिनेश. बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा, हे दोन खेळाडू असतील. ड्रॉ ठेवजा रेडी ठेवायची विनंती करतोय मी. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू अगदी आपटून टाकला गेला होता. हलकासा मात्र शरीराचा भेद घेऊन चेंडू चाललाय मागे. तिकडे मिळतील धावा एक बायच्या स्वरूपात. बघा समोर दोन गाड्या आलेल्या आहेत. त्यांना विनंती करतो की फ्रंट लाईट बंद करा. फ्रंट लाईट बंद करा प्लीज. हा हवे फटका पाहतोय, घातक ठरू शकतोय. झेल निर्माण आणि पकडला गेलाय. अगदी इथे आपण पाहिली विकेट पहिली महत्वाची जाईल खात्यामध्ये कृष्णाच्या. आणि महत्वपूर्ण धक्का आपण पाहिला तर पहिला टीम बॅटिंग करणारी वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगावला. असं म्हणता येत ना की बदलता रहता है समय का फेरा, माना की जिंदगी में अभी अंधेरा. थोड़ी सी हिम्मत रखना दिल में तुम मेरे दोस्त, क्योंकि यकीनन आएगा उम्मीद का एक नया सवेरा. डेफिनेटली आपण पाहतोय ना या वेळेला थोडीशी हिम्मत ठेवावी लागेल. पहिलं विकेट डाऊन झालाय म्हणून काय झालं, परंतु श्रीधर मैदानाच्या आतमध्ये आले एक या संघाचे महत्वपूर्ण खेळाडू. मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगलं खेळता आलं नाहीये त्यांना, परंतु इथे चांगलं करतील. चांगली त्यांची ताकद आहे श्रीधर. हो क्षेत्ररक्षणामध्ये चुकी, आणि ही चुकी मात्र माफीच्या लायक नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्वराज्य स्पोर्ट्स टीम कर्णधार या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील काही त्या पूर्ण करा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मनीष आलेत, गिरीश आलेत, परंतु मनीषच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण छान झालंय. थ्रो देखील तितकाच चांगला पाहायला मिळालाय. धावा मात्र मिळतील या वेळेला अगदी आपण पाहिल्या तर 2. बघा मिसफिल्डचा चौकार बघायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहू शकतो की या ओव्हर मध्ये धावा येताना जर पाहायला मिळत आहेत. अगदी घड्याळामध्ये आज वेळ कडे नजर टाकली तर जवळजवळ 5च्या दरम्यान, म्हणजेच पुढील जे सामने आहेत ते कमी षटकाचे खेळले जातील. हे नक्कीच आणि महत्वपूर्ण सूचना असेल ते आपण लक्षात घ्यायची आहे, कारण की 5च्या दरम्यान मध्ये आपण पोहोचलोय. हवेत फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उंची आहे. झेल मात्र कन्वर्ट केला जाईल का नाहीये. धावा 2 मात्र मिळत आहेत. संधी बघा आपण पाहिलं तर होती, परंतु क्षेत्ररक्षक लांब राहिले गेले होते. त्यामुळे जर झेल तर कलेक्ट करण्याची संधी मिळाली नाहीये, परंतु धावा मिळत आहेत ना. धावफलक पोहोचला गेले 9च्या घरामध्ये. पहिलं षटक ऑन आहे प्रगती पथावर आणि चेंडू फेकून झाले पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5-5. पुणे शक्ती आपण बघितलं तर सुंदर स्कोरिंगची भूमिका सकाळच्या सत्रापासून त्यांनी केली आहे आणि चांगल्या प्रकारे स्कोरिंग करत राहिले. पुन्हा एकदा खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न आता गिरीश पाहतोय आपण. घाई केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये. बघा नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव महागात पडेल आणि तेच पाहायला मिळत आहे की आता सध्या तरी घडलंय काय तर धावा मात्र मिळतील 2 टीमच्या टोटल मध्ये होताना पाहायला मिळाले. पण टोटल पहिलं षटक समाप्त झालंय. गडी गमावला गेला एक, परंतु धाव फलकावर आलेल्या 12 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. 11 धावा, कारण की 9 नंतर 2 आल्या होत्या. 11 धावा, 11 रन्स पाहिले स्कोर बोर्डवर. एक गडी गमावलेला आहे तिकडे. पण त्या एकला मात्र आपण पाहिलं की 2 दुसऱ्या ओव्हर मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केला जाईल, कशा प्रकारचा खेळ मात्र आपण पाहिला तर या दुसऱ्या ओव्हर मध्ये केला. 11 धाव फलकावर पाहतोय आपण. पाहूया गणेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. गणेश तारवी दुसऱ्या स्पाल मध्ये आपण पाहतोय.
लेगवर चेंडू फेकला गेला, पंच मात्र इन्व्हॉल्व आहेत आणि थोडेसे मात्र आपण बघितले की आमचे पंच देखील ऍक्शन मध्ये आलेत. कदाचित मला वाटतं त्यांना देखील हवेत उडायचं आहे, झेप घ्यायची असा अँगल दर्शवला गेला. गरुडाची झेप. अगली वाली गेंद सीधे बल्ले के साथ अच्छा स्ट्रोक है, कन्वर्ट किया है लेकिन डिस्टेंस नहीं यहाँ पे हासिल किया. खिलाड़ी को चुना है वहां पे बेहतरीन कैच लपक लिया और इसी के साथ दूसरे विकेट का पतन होता हुआ, दूसरा झटका लगता हुआ टीम बादल स्पोर्ट्स ब्राह्मण गांव विकेट आउट. सुनिया रातां ते रातां दे विच तू थैंक यू सो वेरी मच डीजे मनीष को पैवेलियन की ओर भेज दिया. लेकिन अब बल्लेबाजी करने के लिए चंद्रकांत आए, लेकिन श्रीधर और चंद्रकांत ये दो ऐसे बल्लेबाज है. श्रीधर के खास अगर देखेंगे ना बल्लेबाज है, लेकिन वो तो स्ट्राइक से दूर रहे, उन्होंने एक चौका भी हासिल किया. लेकिन चंद्रकांत ये बेहतरीन खिलाड़ी है, दाहिने हाथ के खिलाड़ी है. पहले मुकाबले में बेहतरीन स्टार्ट कन्वर्ट करके दिया था अपनी टीम के लिए, लेकिन इस बार भी वही करेंगे क्या? लेफ्ट हैंड वाले बल्लेबाज, यानी कि लेफ्ट हैंड से बल्लेबाजी करेंगे तो कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ सकती है अब गेंदबाजी करने वाली टीम की. फील्ड प्लेसमेंट में अब नजर आएंगे तो टीम में यानी कि बाउंड्री राइडर्स को तैनात किया है, बाउंड्री पे बॉर्डर्स की रक्षा के लिए. लेकिन अब इस बॉर्डर की रक्षा किस तरह से करेंगे? गणेश की पहली गेंद खेलनी है, गेंदबाज गणेश तैयार है चंद्रकांत के लिए. जड़ में डालने का प्रयास था, ये देखो बल्ले का किनारा मिला है. अंपायर ने भी बताया कि 2 रन मिलेंगे बड़े आसानी से, यानी कि गेंदबाजी कहाँ पे कर रहे हैं, हर एक गेंदबाज जड़ में डालने का प्रयास कर रहे हैं और खुल के खेलने का मौका नहीं दे रहे. इसी का फायदा अब तक हुआ है क्योंकि सामने की तरफ ज्यादा गेंदें आई नहीं है, 1-2 आई है. उसमें अगर देखेंगे ना आप तो एक कैच कन्वर्ट किया है, एक मिसफील्ड का चौका भी मिला है. लेकिन हमारे मेहमान जो यहाँ पे आए और अपना कीमती वक्त अपने इस श्रृंखला के लिए दिया, इस श्रृंखला की जो शान बढ़ाई आपके लिए, इसके लिए आपको थैंक यू सो वेरी मच. दिल के गहराई से हम जरूर कहेंगे और ऐसे ही आते रहना और आखिरी दिन में आना है आपको इस श्रृंखला के लिए. बहुत सारा अपना प्यार मिलेगा और आपने जो दिया इसके लिए हमको हम तो थैंक यू सो वेरी मच जरूर कहेंगे. इस बीच हल्की सी मिसफील्ड होती हुई अब एक तरफ बल्लेबाजी करने वाली टीम बामन गांव की, दूसरी तरफ बल्लेबाजी करने वाली टीम काजूपाडा की टीम आहे. दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. छान क्रिकेट मात्र आता तरी पण पाहिलंय. फील्ड प्लेसमेंट आपण बघितलं तर नक्कीच आता बदललं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला, यावेळेला अपील केली आहे आणि अपील मात्र पकडली आहे पंचांनी. विकेट जाईल खात्यामध्ये. अगदी आपण पाहिले तर मग गणेश तालवीच्या आणि महत्वपूर्ण धक्का बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहिले तर मग वादळ स्पोर्ट्स बामणगावला. अगदी आपण पाहतोय लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, रिक्वेस्ट असेल. दिनेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. टीमच्या टोटल मध्ये आपण नजर टाकली आहे ना तर फलकावर अगदी आपल्याला बघायला मिळतात धावा आहेत 16. 1.4 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय आणि आतापर्यंत आपण पाहिले ना तर 3 गडी देखील गमावले गेले. आणखीन अगदी आपण बघितलं ना तर काय जर या जवळजवळ इनिंग मध्ये 8 चेंडूचा खेळ आहे, म्हणजे 8 चेंडू मध्ये येणारा धावा आहेत ना निर्णायक राहतील. कारण की 30 किंवा 30 प्लस धावा आजच्या मॅच मध्ये 30 धावा दिल्या नव्हत्या जवळ. तर छान क्रिकेट खेळू चांगलं आहे. आपण पाहिलं तर मग वादळ स्पोर्ट टीम कडे तरी आपण बघितलं की आता थोडंसं दमट वातावरण, थंड हवेचं मात्र आपण पाहिलं तर नक्कीच भास देखील होताना पाहायला मिळतो आणि थंड हवेचा हलका असा मात्र स्पर्श देखील जाणवत. थंडी आपण बघितली आहे ना मित्रांनो, कारण की या 4 महिन्यानंतर मग त्याच थंडीचा आनंद घेण्यासाठी मात्र 5,000 रुपये खर्च करावे लागत आहेत. इथे अगदी आपण पाहिलं तर चेंडू चालला डिक्लेरेशन झोन मध्ये.
5,000 रुपये का खर्च करावे लागतात ते देखील सांगेन, कारण की ही थंडी मात्र ती नॅचरली मिळते आपल्याला ना. मग तीच थंडी आपण एसीच्या सहाय्याने घेण्याचा प्रयत्न केला ना तर मिनिमम 4 ते 5,000 रुपये बिल तर 20 धावा फलकावर 20 कंप्लीट झाल्यात. आता अंतिमचं षटक असेल, अंतिमच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल. मैच मैदान के अंदर से नहीं जाना है, मैच चालू है मैदान के बाहर से चलो. फ्रॉक वाले भाई, मैडम जी आपको भी बोल रहा हूं मैं. वीस धावा फलकावर अगदी पाहायला मिळतात, म्हणजे सरासरी 10ची आहे. श्रीधर या खेळाडूकडे आता नजर असेल बादल स्पोर्ट्स टीमची. हा खेळाडू जेव्हा चालतो ना आपल्या संघाला सिना ताण घेऊन चालतोय आणि त्याला चालावं लागेल दिनेशच्या विरोधात. वेगवान चेंडू मात्र फेकला गेला दिनेश कोल्हेकरच्या माध्यमातून. आज अगदी आपण बघितलं तर मग टीम काजूपाडा अगदी आपण पाहिले असेल इंडिया स्पोर्ट्स काजूपाडा तर थोडासा परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये छान राहिला गेलाय. अटकाउंट साईडला खेळायचा गेला होता, परंतु अगदी आपण पाहिलं काय घडलंय. स्वतः मात्र दिनेश पोचले जातात तिकडे. सिंगल मात्र मिळेल या ओव्हर मध्ये, खास करून ना चौकार षटकार. एक चौकार आपण सुरुवातीला बघितला, परंतु त्यानंतर चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. जवळ आपण पाहिलं तिसऱ्या बॉलवर आला होता इनिंगच्या. फुलटॉस अगदी आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळला गेला, थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळला गेला. धोका, यावेळेला मौका मिळवला आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात घाई गेले, विकेट डाऊन गॉन. जैसा म्हटलं आहे ना, अगर गिरो तो दोबारा उठे, क्योंकि हार सिर्फ वही मानता है जो कोशिश करना छोड़ देता है. डेफिनेटली आपण बघितलं तर कोशिश करणं सोडून देणं म्हणजेच आपण बघितलं क्रिकेट नाही आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये येताना भालचंद्र आपल्याला पाहायला मिळतील. षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील. अगदी आपण पाहिले तर या दिनेश या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात त्याने 3 मध्ये. थोडासा धीमा टाकलेला आपण पाहिला. खडे आपण पाहिलं विस्फोट करण्याच्या तयारीमध्ये होते तिकडे फलंदाज. अगदी आपण पाहिले तर मिस्टर श्रीधर. बघा श्रीधर थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात आणि तेच प्रमुख कारण त्यांच्या संघासाठी आपण पाहिलं तर चिंतेचं बनलं गेलंय. आता स्ट्रगलिंगचा काळ संपला. अखेरीस मात्र चेंडू कनेक्ट झाला, बॅटवर आला आणि तो चेंडू मात्र आपण पाहिला तर गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. साधा वेग 6.5 सिक्सर. जैसा म्हणतात ना कि जो मेहनत से डरता है क्योंकि वो सिर्फ सपनों को खोता है, क्योंकि जो काम करने वाला हमेशा आगे बढ़ता है. डेफिनेटली आपण पाहिला तर थोडंसं आपण बघितलं बॅकफुटला वेट केलं गेलं. चेंडूला या वेळेला येऊन दिलं आणि व्यवस्थित बॅट मध्ये रीड करून घेतला आणि षटकार मात्र त्याने लगावला गेला. पुन्हा एकदा हाफवाली होती, या वेळेला मात्र तितकं चांगलं टायमिंग झालं नाहीये, परंतु एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. खराब थ्रो पाहायला मिळाला. त्याचा प्रत्यय पाहतोय आपण. एक्स्ट्रा धावा मात्र मिळतात आणि एक्स्ट्रा धावा किती असतील पंच म्हणतील आम्हाला तर 3 धावा असतील या एकूण. या 3 धावेंमुळे आपण पाहिलं तर टीमची टोटल जी आपल्याला पाहायला मिळते 31 धावा झाल्यात. म्हणजेच काय तर हवं होतं ते मिळालं. आता मात्र काय तर मग सगळंच काय आता बाकीचं कामगिरी आता गोलंदाजांना मात्र पूर्ण करावी लागेल, कारण की जवळ संध्याकाळचं सत्र आता थोडंसं कठीण जाऊ शकतंय आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र घेऊ एक छोटा ब्रेक मध्ये जाऊया, एक नक्कीच धून ऐकूया आणि त्यानंतर या धावा चेस करण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई यांच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये येऊया. व्हेरी मच जे थोडंसं थांबवते, तुम्हाला का थांबवते त्याचं देखील प्रमुख कारण सकाळच्या सत्रामध्ये जे अगदी आपण बघितलं की सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र, त्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना ज्यांच्या खेळाडूंनी मात्र आपण ज्या संघाने मात्र आपण बघितलं ना जो खेळ मात्र आपण पाहिला तर नक्कीच गाजवला. सकाळचं सत्र संजय 11 नागले टीम आणि त्यात नंतर आपण बघितलं की दुपारचं सत्र म्हणजेच आई भवानी ब्राह्मणगाव टीमने
चला या दोन टीमचे कॅप्टन्स मी विनंती करते की आपण मंचाच्या दिशेने या, कारण की ड्रॉची वेळ झालेली आहे आणि ड्रॉ मध्ये आपण बघितलं तर मग कोणत्या संघाचं मात्र आपण पाहिलं तर मग नाव येते आणि कोणता संघ मात्र आपण पाहिला तर मग पुढे जातोय आणि कोणता संघ खेळतोय ते देखील पाहूया. हॅलो बघा, आमचे आयोजक आहेत इथे, अजय आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ड्रॉ आहेत. त्यांनी आता ड्रॉ उडवलेले देखील आहेत. बघा, दोन कर्णधारांनी एक एक चिठ्ठी काढलेली आहे. बघूया ड्रॉ मध्ये नाव कोणाचं येते ना बाय कोणाला मिळत आहे. बघा, जय भवानी ब्राह्मणगाव संघाच्या कर्णधारांनी काढले त्यांची चिठ्ठी आणि अगदी आपण बघितलं तर नागले संघाने काढली त्यांची चिठ्ठी. म्हणजेच काय, जो संघ जिंकेल त्याला बाय. हे आज नक्कीच आपण पाहिलं विश्लेषण आहे ड्रॉचा. टॉस देखील करून घेऊया लगेचच. हा 2 ओव्हरचा असेल मॅच, आपल्याकडे वेळ नाहीये. चला टॉस देखील होतोय, तिकडे आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉसचं देखील अपडेट मिळेल तुम्हाला. सध्या तरी विजयजी भोई सज्ज झालेत मायक्रोफोनवर. चला पुन्हा एकदा मॅचला झाली आहे सुरुवात. धन्यवाद मिस्टर जयेश डुकले. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 32 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या 32 धावा पूर्ण करण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. श्री मुंड्या स्फोट काजूपाडा टीम कडनं गणेश तारवी आणि त्याला साथ देण्याकरता तेजस तारवी. सुरुवातीला आपण हे तारवी ब्रदर्स पाहतोय, परंतु कोल्हेकर ब्रदर्स देखील पाहायला मिळालेत श्री मुंड्या स्फोट काजूपाडा टीम मध्ये. त्याचनंतर आमचे समालोचक मित्र जयेश डुकले देखील काजूपाडा या ठिकाणी बिलॉंग करत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत बोरगा. पुन्हा एकदा आम्ही देतोय दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा समालोचन कक्षामधून. 18 चेंडू 32. मॅच ऑन. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेलपर्यंत? यस, पोहोचला गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती परतावं लागेल तेजस तारवी या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीवला व फार मजा नवरा. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीवला व फार मजा नवरा. मला पागल केलंस, मला येडा केलंस तुझे नादानी, येडा केलंस तुझे नादानी. मला पागल केलंस, मला येडा केलंस तुझे नादानी, मला येडा केलंस. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. इथून अजून जे स्वप्न पूर्ण करायचं असेल श्री मुंडे स्फोट काजूपाडा या संघाला तर चांगली मेहनत करावी लागेल. कारण म्हटलं गेले तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्याच्यासाठी रात्रभर निश्चितच जागून भरपूर लोकांनी मात्र ती स्वप्न पाहिले असते, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्हाला देखील चांगली मेहनत ही करावी लागेल. त्यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अगदी निघून गेला. एक सिंगल धाव जी आहे ती पूर्ण केली आहे चंद्रकांत बोरगा. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मात्र मिळवली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलंय तर मनीष कोल्हेकर आलेत. धावा चेस करायच्या आहेत 32-18 मध्ये, परंतु यावेळेस समीकरण थोडंसं आपण पाहिलं तर जवळ आले. 16 चेंडू 31 धावांची गरज. ओहो, जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटक्लो थोडीशी लवकर फिरली गेली आणि चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा जो आहे उशिराने निघून गेलाय. गतीमध्ये
थोडासा चेंजेसपणा जरूर पाहायला मिळाला यावेळेस चंद्रकांत याच्या गोलंदाजीमध्ये. धीम्या गतीने हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग हाताला गेला. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक सज्ज, पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज श्री मुंडे स्फोट काजूपाडा संघाचा होतोय फेल. गणेश तारवी जाईल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत नाहीत. असं असतं तर सर्व लोक रात्रभर जागून तारा तुटण्याची वाट पाहत असते. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव औषध म्हणजेच कष्ट. मेहनत करावी लागेल, कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. इथून अजून काही जे कष्ट आहेत ना ते प्रामाणिकपणे करावे लागतील. आता मात्र समीकरण थोडस कठीण होत लागले. 14 चेंडू 31 ची गरज, कारण चंद्रकांत मोरगा याची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न. सचिन याला आपण पाहिलं होतं ऑन स्ट्राईक वरती. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले. दोन्ही आकड्यांवरती थेंबे थेंबे तळले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. परंतु ससा आणि कासव या दोघांची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये, कारण हळूहळू चालणारे कासव देखील शर्यत जिंकू शकते. हे देखील माइंड मध्ये सेट करावं लागेल. षटकातील पुढील बॉल, स्टेप आउट होऊन खेळण्याचे प्रयत्न. ते आले थोडेसे अंगलट. इथून मात्र चेंडू आपण पाहिला तर मग आलाय डॉट. डॉट चेंडूने निश्चितच सामन्याचं समीकरण थोडस मात्र कठीण झालंय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक, 15च्या सरासरीनं 30 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. हा सामना जो संघ जिंकेल ना त्याच्यासाठी एक विजय नाही तर मग 2 विजय प्राप्त होईल. 2 निश्चितच विजय प्राप्त केले जातील, कारण चिठ्ठीमध्ये विजयी संघाचं नाव निघाले. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या फेरीमध्ये पोहोचू शकेल तो संघ. इथून आता मात्र यशस्वी होण्याकरता सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजेच पुन्हा एकदा प्रयत्न करील. हा मार्ग मात्र इथून निवडावा लागेल या 2 फलंदाजांना. 12 चेंडू जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. चला घाई करायची. 12 चेंडू जिंकण्याकरता इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता. श्रीधर हंडवा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिला बॉल श्रीधर हंडवाचा आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल निश्चितच जाताना पाहायला मिळाला. अव्वांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. इथूनच मात्र स्वप्न मोठी ठेवावे लागतील दोन्ही बॅटरला. श्रीधर हंडवाचा पुढील बॉल, अखू टप्प्याची लेन ऑन साइड लागते, खेचून मारलाय. राहुल आहे डीप वाईडिश लॉंगांच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. इतिहास वाचण्यासाठी नाही तर इतिहास रचण्यासाठी स्वप्न ठेवा. अजून वेळ गेली नाहीये. मनीष कोल्हेकर ऑन स्ट्राईक. इथून मात्र आक्रमण करावं लागेल हा सामना जिंकण्याकरता. श्रीधर हंडवा चांगली गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीशी लेन हाताळली गेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट केले गेले फलंदाज मनीष कोल्हेकर याला. ही आहे खासियत श्रीधर हंडवा या गोलंदाजाची. त्याच्याकडे आहे व्हेरिएशन, त्याच्यामध्ये आहे विविधता. वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याकरता त्याला देखील ओळखलं गेलंय. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग धीम्या गतीने चेंडू हाताळणी केली आणि निश्चितच पूर्णपणे बीट केले गेले फलंदाजाला. पण यावेळेस आपण पाहिलं तर मग पूर्णपणे थांबवलं गेले. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग लेन थोडीशी पुढे ठेवली आहे. ओव्हर पिच बॉल होता, पूर्णपणे बॅटरला मात्र स्थगित केलं गेलंय.
मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहे मनीष कोल्हेकर, परंतु त्याच्या बॅटमधनं ते मोठे फटके येत नाहीये. थोडासा चतुरपणा पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. यावेळेस स्लोवर फुल टॉस बॉल. ओ सुंदर प्रयत्न केले होते, परंतु अखेरीस ज्या फटक्याची आवश्यकता होती मनीष कोल्हेकर याला तो फटका अगदी त्याच्या बॅट मधनं आलाय. षटकार 6. धन्यवाद तिथं, थँक्यू सो मच. जिंकण्याची मजा तेव्हाच येते ना जेव्हा समोरच्याला तुमच्या हरण्याची थोडीशी तो हरण्याची वाट पाहत असतो आणि तेव्हाच मात्र दाखवून द्यायचं असतं. दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. मेजवानी होतीये परंतु ती स्वीकारता आली नाहीये मनीष याला. इथून आपण पाहिला तर मग जो 5वा चेंडू होता तो देखील धीम्या गतीने फेकला होता. अजूनही एक चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या षटकामध्ये. 7 चेंडू 21 ची गरज. कदाचित हा जर मोठा फटका आला असता तर मग सामन्यामध्ये थोडीशी अजून सुद्धा चुरस निर्माण झाली असती. 7 चेंडू 21 धावा. अजून सुद्धा मॅच संपलेला नाहीये. सचिन ऑन स्ट्राइक. ओव्हर पिच बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज सचिन मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. आता मात्र 6 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करायची. नेक्स्ट बॅटर. 6 चेंडू 20 धावा. इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 6च्या सरासरीने त्या म्हणजेच 12. आता मात्र निश्चितच सुटणार आहे का मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांचा मोठा वारा आणि त्या वाऱ्याची देखील आवश्यकता आहे श्री मुंड्या स्फोट काजूपाडा या संघाला. 6-20 हे समीकरण. इथून मात्र जे गणित मात्र या फलकावरती पाहायला मिळते ते सोडवलं जाईल का हे देखील पाहणं योग्य. नंबर 3चं षटक टाकण्याकरता आणि या 20 धावा रोखण्याकरता देवानंद मोर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी, देवानंद हंडवा आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 महेंद्र सिंग धोनीचा फॅन पकडतो झेल आणि समाप्त होईल मनीष कोल्हेकरचा खेळ. आउट. थँक्यू सो मच. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. देवानंद हंडवा पहिल्याच बॉलवरती मनीष कोल्हेकरला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. दिनेश न्यू बॅटर. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न दिनेश देखील पाहायला मिळालेत, परंतु लॉंग ऑनला देखील दिनेश होते. थोडेसे फॉम्बलिंग झालेत आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेला नाहीये, परंतु इथून मात्र जे प्रयत्न करावे लागणार आहेत ना ते खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तर मग पूर्णपणे बीट झाले होते.
22च्या सुरमध्ये ही एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. जगाला जे आवडेल ना ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, परंतु स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. इथून मात्र काय करायचंय आता ते मात्र उमेश तारवे याला सिद्ध करून दाखवावं लागेल. 3 चेंडू 17ची गरज. हो, मोठा तो खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, म्हणजेच मिळतील इथून 2 धावा. आता मात्र सामन्याचं सूत्र आपण पाहिलं तर मग पूर्णपणे हाती घेतला आहे ते म्हणजेच टीम वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघानं. आणखी एक संघ आहे ब्राह्मणगाव या गावातील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे अजून एक चेंडू मात्र डॉट आलाय. आता मात्र 1 चेंडू 15 धावा. पूर्णपणे सामना जो आहे विजयाची खुशबू जी आहे ती वादल स्फोट ब्राह्मणगाव टीमच्या बाजून दरवलायला लागली आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा सामना जिंकलाय वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघानं आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय भवानी ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत संजय 11 नागले हा संघ. चला, नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तो खेळाडू आहे 9 चेंडू 19 धावा बनवणारा श्रीधर हांडवा, ठरलाय सामनावीर. चला, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपण 2 षटकांचा पाहणार आहोत. आपल्याकडे वेळ थोडासा मात्र कमी आहे.